गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण स्थितप्रज्ञ अवस्था हा गीतेतला विषय आहे, यावर आपण चर्चा करतो आहे, निरूपण करतो आहे। माझी सगळ्या श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी निरूपणाला सबस्क्राईब करावे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता शेअर करावे आपल्या मित्रांबरोबर। आपण मागच्या याच्यामध्ये योग वसिष्ठामध्ये आणखी गीतेमध्ये स्थितप्रज्ञावस्था कशी सांगितली याचा आपण शोध घेतला। आणखी आपल्या असं लक्षात आलं की स्थितप्रज्ञ हा शब्द फक्त गीतेमध्ये आलेला आहे आणि योग वसिष्ठामध्ये हा शब्द नाही आहे। आणि योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी श्रीरामचंद्रांना मनःशांती प्राप्त करण्याचा उद्देश केला आहे आणि त्यासाठी तू पुरुषार्थ कर, आणखी मनःशांती प्राप्त कर आणि मनापासून जे संकल्प विकल्प निघतात त्यांचा तू शमदमाने निरसन कर, म्हणजे मग तुझं मन शांत होईल, आणखी संकल्प विकल्प उठणार नाहीत। आता याचं जर आपण महत्त्व घेतलं तर याचं महत्त्व असं आहे की योग वसिष्ठ तर म्हणतं की जीवनातली दुःखाच्या निवृत्तीचं साधन आहे। पूर्ण ग्रंथच योग वसिष्ठ जीवनातील दुःखाच्या निवृत्तीचं साधन आहे। आणि त्यातल्या त्यात ही जी अवस्था सांगितली गेली आहे योग वसिष्ठामध्ये स्थितप्रज्ञाची किंवा मनःशांतीची, ही खरंच मनःशांती देणारी आहे। आपल्या संसारामध्ये आपलं जे मन उद्विग्न झालं असतं, प्रत्येक क्षणोक्षणी पावलापावली आपल्याला दुःख झेपावे लागतात, दुःख भोगावे लागतात आणि माणूस हा सुखापेक्षा दुःखच जास्त अनुभवतो, हे आपण बघितलं आहे। आणि त्यासाठी याचं महत्त्व हेच राहील की बुवा तुम्हाला जीवनातली जर सुखदुःख दूर सारायची असेल, सुखी व्हायचं असेल, परमसुख श्रेयस सुख जर मिळवायचं असेल तर तुम्ही ही स्थिती प्राप्त करा, हे त्याचं महत्त्व आहे। आणखी ही परमोच्च स्थिती म्हटलं जाते अध्यात्मशास्त्रातली परमोच्च। आणि हे प्रत्येकाचं ध्येय असायला पाहिजे की मी माझं जीवनाचं कल्याण कसं करू, जीवनाचं सार्थक कसं करू, हे प्रत्येकाचं आपलं एक ध्येय असायला पाहिजे। म्हणून ही परमोच्च स्थिती सांगितली गेली आहे अध्यात्मशास्त्रामध्ये। आणखी प्रत्येक शास्त्रामध्ये अनेक संतांनी याचे वर्णन केलेलं आहे। मन उन्मन स्थितीत घेऊन जा किंवा मनाचे संकल्प विकल्प बंद करा, म्हणजे तुम्ही मनःशांती प्राप्त करून या स्थितीला पोहोचाल, असा बरेच ठिकाणी तुम्हाला उल्लेख आढळतो। तर हे त्याचं स्थितप्रज्ञावस्थेचं वर्णन आहे। आपण गीतेमधले श्लोक बघतो आहे। गीतेमधला अध्याय 2 श्लोक 55 आपण बघितला तर 55 ते 72 असे 18 श्लोक गीतेमध्ये येतात। त्याचं आपण मागे बघितलं आहे की तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे। माऊली काय म्हणते, जो कामू सर्वथा जाये, म्हणजे इथे कामाचं तुम्ही निरसन करा किंवा कामाला कापून काढा। कामाचं म्हणजे आपलं संकल्प विकल्पाचं जे मूळ आहे ते काम आहे। तुमच्या मनात निर्णय जे विचार उत्पन्न होतात ते कामापासून उत्पन्न होतात, म्हणून कामालाच तुम्ही नाश करा। म्हणून म्हणते माऊली, तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे। मन आपलं आत्मसंतोषात त्या काम संपल्यानंतर मग आत्मतोषात ते रमतं मन आपलं, आणखी आपल्याला मनःशांती मिळते। तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे, तोची स्थितप्रज्ञ होय, म्हणजे काम सर्वथा गेल्यानंतरच साधक हा स्थितप्रज्ञ अवस्थेला पोचतो, हे माऊलीने सांगितलं आहे। आणि म्हणून गीतेमध्ये कामाचं निरसन करा, कामापासून उत्पन्न होणारे संकल्प विकल्प हे तुम्ही स्वाभाविकतः कामं नष्ट झाला की निघून जातील, म्हणून कामनिरसनाचं महत्त्व सांगितलं आहे। याचा पुढचा श्लोक बघू आपण 256। आणखी मी तुम्हाला सांगितलं आहे की विनोबा भावेंनी जी गीताई लिहिलेली आहे, गीताईमधले मी श्लोकाचं रूपांतर करून तुम्हाला वाचतो आहे, कारण की श्लोक संस्कृत आपल्याला लक्षात येत नाही। तर ह्याच्यात विनोबा भावे म्हणतात आहे, 2 गीताईमध्ये म्हणतात आहे, नसे दुःखात उद्वेग सुखाची लालचा नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी।
श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत आहे. स्थितप्रज्ञ कसा राहे, कसा बोले, कसा चाले, त्याची लक्षणं सांगतात आहे. म्हणून इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो स्थितप्रज्ञ संयमी किंवा तो स्थितप्रज्ञ होय असा एक प्रकारचा आशय तुम्हाला या सगळ्या श्लोकातून मिळतो. आणि ही ओवी म्हणते आहे, नसे दुःखात उद्वेग. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात सुखदुःख लागून असतात. आणखी सुखदुःखामुळे आपल्या अशा प्रतिक्रिया, अशा आचरणात प्रतिक्रिया जाणवतं की सुख आलं की आपण लगेच त्याचं सेलिब्रेशन करा असं आपलं एक असतं. माझा मुलगा पास झाला, त्याला मोठी नोकरी मिळाली किंवा मुलीचं लग्न ठरलं तर माणूस हे आनंदाने वाहून जातो आणि मग त्याच्या सगळा प्रचार प्रसार तो करत असतो की बा मला आता खूप आनंद झाला आहे आणि मग त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे. हे सुखात तुम्ही हरवून जाणं किंवा हरपून जाणं किंवा तुम्ही हे होतं अशा पद्धतीचं आपलं वागणूक असतं. म्हणजे त्याची दवंडी आपण सगळ्या गावात पसरवतो असं थोडक्यात म्हणायला काही हरकत नाही. आणि दुःखाचं नसे दुःखात उद्वेग. पण दुःख झालं की मग तुम्ही खिन्न पण होता. तर मग मला दुःख झालं, आता मी काय करू, मला काय पुढचा मार्ग सुचत नाही आहे, इकडून त्रास आहे, तिकडून त्रास आहे, ऑफिसचा त्रास आहे, घरचा त्रास आहे, अमुक नातेवाईकांना त्रास आहे. अशा पद्धतीचे आपण मग दुःखामध्ये पण आपण होरपळून जातो. म्हणजे जे हे दुःख जे म्हटले आपण त्रिविध ताप जे म्हटले आहे त्या त्रिविध तापाने आपण नेहमीच पळून निघालो असतो. ते तर नसे दुःखात उद्वेग, असा जो दुःखात उद्वेग झाला नाही, त्याचं मन विचलित झालं नाही आणि सुखाची लालसा नसे, म्हणजे सुख आणखी प्राप्त करून घ्यायची त्याची अशी काही अभिलाषा नाही आहे, अशा व्यक्तीला म्हणतात ते नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. त्याला भय पण नसतं, आणखी क्रोध पण नसतं, तृष्णा पण नसते. मग 3 इथे प्रकार सांगितले इथे गीताईमध्ये. नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. आता हे जे 3 प्रकार सांगितले आहे, तृष्णा भय आणखी क्रोध, हे कामाचेच प्रकार आहे. आणखी आपल्याला सोबत भाषेत भगवान आपल्याला सांगतात आहे, आणखी पहिले काम तुम्हाला संपवायला सांगितलं आहे आणि कामानंतर तुम्हाला म्हणतात त्या दुसऱ्या ओळीमध्ये नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. आता तृष्णा भय क्रोध हे जे प्रकार आहे ना, हे प्रकार आपले कामातूनच उद्भवतात. आता जेव्हा अनुकूल परिस्थिती असते, म्हणजे तुम्हाला ती फेवरेबल परिस्थिती असते, अनुकूल परिस्थिती म्हणजे, तर मग तुम्हाला काय वाटतं की मग सुख येऊ द्या, मी जितकं पाहिजे तितकं अमर्याद सुख भोगतच राहील किंवा मला मिळालाच पाहिजे, अशा पद्धतीची आपली एक विचारसरणी असते. आणि म्हणून ती तृष्णा जी आहे, ही तृष्णा आपल्याला नको त्या ठिकाणी. आणि तृष्णामध्ये मग सुखामध्ये तुम्हाला सुख अमर्याद हवं असतं माणसाला, दुःख नकोच असतं. आणि मग त्या सुखाच्या गाजावाजा करायचा, बँडबाजा लावायचा, आणखी सांगायचं की मग सेलिब्रेशन करतो आहे, यांच्या घरी बा मोठा वाढदिवस साजरा होतो आहे किंवा आणखी काही त्याच्या घरी असं चांगलं घटना घडली आहे की जेणे तो लोकांना दाखवू इच्छितो समाजामध्ये. आता तुम्ही आजकाल बोर्ड बघताय सगळ्या याच्यामध्ये, काही झालं की लोक आपलं एक बोर्ड रस्त्यावर दिसतं, कोणाचा तरी वाढदिवस आहे, कोणाचा तरी शुभेच्छा आहे, काय आहे, असं चालतं काहीतरी. तर हे अमर्याद सुखमधली तृष्णा ही अमर्याद सुखाची एक सुख दर्शवणारी शब्द आहे तो. तर तृष्णा नको माणसाला. आणि त्या प्रतिकूल काळामध्ये, म्हणजे प्रतिकूल म्हणजे जेव्हा तुम्हाला काळ अनफेवरेबल असतो, प्रतिकूल असतो, म्हणजे तुमच्या गोष्टी होत नाही, सहजासहजी गोष्ट करायला गेली तर ती गोष्ट होत नाही, त्यात अडथळे येतात, विघ्न येतात, अशा काळाला प्रतिकूल काळ म्हटलेला आहे. आणि या प्रतिकूल काळात मग जर तुमची कामं झाली नाही तर तुम्हाला भय आणखी क्रोध उत्पन्न होतं, तुम्हाला राग येतो. अरे मी त्याच्याकडे गेलो तर ऑफिसमध्ये माझं काम नाही केलं आणि त्याने मला परत पाठवलं, अमुक डॉक्युमेंट परत घेऊन ये, अमुक कागद परत घेऊन ये, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, 10 चुका मला सांगितल्या. अशा पद्धतीचे लोक आज कामं करतात. तुम्ही बँकेत जा, कोर्ट कचेरीमध्ये जा, साध्या दुकानात जरी गेलं तरी ही वस्तू नाही ती वस्तू घेऊन जा, असं काहीतरी चालतं काहीतरी. आणि मग तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू मिळत नाही की मग तुमचं मन असं त्यात तापून निघतं की बा अरे काय प्रत्येक ठिकाणी कटकटी लागलेली आहे. तर तुमची गोष्ट सरळ साधी सोपी गोष्ट आज दुनियेत आपल्या विश्वामध्ये राहिली नाही आहे. जीवन साधं सोपं नाही राहिलं आहे. पावला क्षणिक तुम्हाला काही नाही तरी अशा अडचणी येतात आणि असे विघ्न उत्पन्न होतात आणि मग त्यापासून तुम्हाला क्रोध आणखी भय होतं. भय म्हणजे तुम्हाला जर एखादा ॲक्सिडेंट पाहिला मोठा किंवा आणखी एखादा प्रलय आला तर असं वाटतं त्या प्रलयामध्ये पहा इतके घरं वाहून गेले, नदीचा पूर आला होता किंवा उष्णतेने इतके लोक मेले, इतके जनावरं मेले, पाण्याचा तुटवडा आहे, असं तुम्हाला भय कसं उत्पन्न होत असतं. अशा परिस्थितीमुळे ती परिस्थिती प्रतिकूल राहते. ती प्रतिकूल म्हणजे आपल्याला अनुकूल नाही आहे ती, किंवा अनफेवरेबल आहे ती कंडिशन्स. तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर आता उन्हाळा चालू, उन्हाळ्यामध्ये जर गेले तर तुम्हाला असं दिसेल की वरडातलं तापमान खूपच 40-45च्या पुढे आहे. दिल्लीलाही खूपच तापमान असतं ते.
आणि या तापमानाचा झळ आपल्याला लागते. काही लोक मृत्युमुखी पडतात, काही लोकांना त्याच्या उष्णतेमुळे त्रास होतो, डिहायड्रेशन होतं बरेचदा. तर अशी भयाची किंवा क्रोधाची परिस्थिती या कामातून निर्माण होते. म्हणजे प्रतिकूल आणखी अनुकूल जर काळ नसला तर त्यातूनच हे 3 प्रकार उत्पन्न होतात: तृष्णा, भय आणि क्रोध. तर याच्यापासून असं म्हणतात आहे, इथे भगवान म्हणतात आहे की तुम्ही दुःखात सुखात तुम्ही निर्द्वंद्व व्यवस्थित राहा किंवा त्याचं तुम्हाला झळ पोचायला नको. तसेच तुम्हाला तृष्णा, भय आणखी क्रोध या तिन्ही प्रकारांची सुद्धा तुम्हाला झळ पोचायला नको किंवा तुम्ही त्यामध्ये तटस्थ उभे राहा किंवा त्याचं तुम्हाला असं काही त्रास जरी झाला किंवा आनंद जरी झाला तर असे लोकांना दर्शवण्याचं गरज नाही एवढं. या जीवनातले सुखदुःखाचे झोके हे चालतच असतात. त्याच्यामुळे तुम्ही नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. म्हणजे तुम्हाला संयम ठेवायला पाहिजे दोन्ही परिस्थितीमध्ये. संयमी ठेवायला म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यामध्ये असं विचलित होऊ नका असं त्यांचं सांगण्याचा अर्थ आहे. माऊली काय म्हणते, ऐसा जो निरविध म्हणजे निर्द्वंद्व परिस्थितीत राहणारा असा जो साधक आहे, ऐसा जो निरविध म्हणजे अमर्याद सुख त्याला नको आहे कुठल्याच बाबतीत, अमर्याद दुःख पण नको ना अमर्याद सुख पण नको, अशी संतुलित अवस्था आहे ती, संयमी अवस्था आहे. असा जो निरविध तो जाणपा स्थिरबुद्धी, तो स्थिरबुद्धीचा माणूस आहे. तो जाणपा स्थिरबुद्धी जो निरसोनी उपाधी भेदू रहितो. उपाधी त्यांनी निरसून घेतली असते. म्हणजे शरीराला आपले दुःख होतात पण त्याचं आपण मनाला सुखदुःख करून घेत असतो. प्रकृतीला सुखदुःख झाले, शरीराला सुखदुःख झाले तर उपाधीने निरसोनी उपाधी म्हणजे तुम्ही हे उपाधीपासून दुःख झाले आणि शरीराला दुःख होतात त्याचं तुम्ही असं भेदाने असा नका पाहू की बा आता माझं शरीराला कुठे काही लागलं आहे. होतं, त्रास होतो, काही शंका नाही, पण भेदरहित अवस्था ठेवा तुम्ही. शरीराला आत्म्यापासून वेगळं ठेवा आणि दुःख हे शरीराला झालं आहे असं समजून, आत्म्याला दुःख नाही झालं ते लक्षात घ्या. आत्मा हा निर्विकारी आहे आत्मा. त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करा किंवा हे दुःख शरीराला झालं आहे, होतील बरं, आज मला कुठे लागलं आहे पायाला किंवा हे झालं आहे, काही काळ गेला की जखम भरून निघते. अशा पद्धतीच्या प्रकृतीला आपल्याला मरेपर्यंत काही ना काही दुःख होत राहतात. त्यामुळे त्याचा तुम्ही असा सुखदुःखाच्या ह्याच्यात तुम्ही तुमचे आचरण किंवा तुमच्या आचरणाद्वारे ते प्रकट नका करू. तुम्ही असे निरसोनी उपाधी भेदरहित असं राहा. असा याचा हा 256व्या श्लोकाचा अर्थ आहे. 257वा श्लोक सांगतो आहे पुढे, सर्वज्ञ जो अनासक्त बरे वाईट लाभता, सर्वज्ञ जो अनासक्त बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. सर्वज्ञ म्हटलं म्हणजे काय, त्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. जो अनासक्त, तो ज्ञानी व्यक्ती हा अनासक्त असतो. तर कशामध्येच तो त्याला रुची नसते, गोडी नसते. सुख आले काय गेली काय, दुःख आली काय गेली काय, कुठली वस्तू प्राप्त झाली काय त्याला काही नसते, कुठली वस्तू हरपली काय त्याचं काही नुकसान जरी झालं तर त्याचं तो असा वाईट मानून घेत नाही. पण नॉर्मली आपण याच्या विरुद्ध परिस्थिती बघत असतो. व्यापाराला जर तोटा झाला तर तो म्हणतो यार मेरा सब कुछ चले गया, माझं सगळं नुकसान झालेलं आहे. शेतीवाडीत पीक नाही आलं तर शेतकरी नाराज असतो की यावर्षी पीक पाणी काहीच नाही बुवा, आता मी कसं काय जगू, कसं काय राहू. तुमचा इन्कम टॅक्सने जास्त इन्कम टॅक्स कापला तर नोकरदारी वर्ग म्हणतो अरे काय सरकार तर माझा अर्धा पगार घेऊन राहिली पूर्ण, आता आम्हाला खायला काय उरणार आहे, महागाई देत नाही सरकार अजून वरती. अशा पद्धतीची दुःख होत राहतात. म्हणून म्हणतो सर्वज्ञ जो अनासक्त. पण सर्वज्ञ कसा आहे, तो या दुःखापासून अलग असतो, होणाऱ्या दुःखापासून अलग असतो. जो अनासक्त बरे वाईट लाभता, बरे वाईट जरी लाभलं सर्वज्ञाला, ज्ञानी व्यक्तीला, ज्ञानाला, तर त्याचं तो बरं वाईट वाटून घेत नाही मनापासून. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली. तो उल्हासी ती होत नाही, आणखी संतापिती नाही, म्हणजे त्याला क्रोधी येत नाही. अशा प्रकारची जी स्थिर अवस्था जी असते ही साधकाची म्हणा किंवा ज्ञानी पुरुषाची अशी स्थिर अवस्था संयमी अवस्था असते. आणि म्हणून ते म्हणतात तो सर्वज्ञ जो अनासक्त. म्हणजे इथे काय दाखवलं आहे, बरे वाईट लाभता न उल्हासे न संतापे. म्हणजे इथे एक समता दाखवली आहे पहा. पहिल्या ओवीमध्ये, पहिल्या श्लोकामध्ये निर्द्वंद्व अवस्था सांगितली आहे की नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी. म्हणजे त्याला काम त्यांनी सोडून टाकलं आहे, कामाचं त्यांनी निरसन केलं आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं आणखी सौम्य भाषेत सांगतात ते तुम्हाला समजून की जो सर्वज्ञ अनासक्त राहतो. अनासक्ती ठेवा तुम्ही, सुखदुःखामध्ये अनासक्ती ठेवा. त्याचं तुम्ही बरं वाईट वाटून नका घेऊ. शुभ अशुभ फळाची तुम्ही चिंता करू नका. ते व्हायचं ते होईल.
किंवा त्याचं तुम्ही असं मनाला लावून नका घेऊ. म्हणून इथे समतेची दृष्टी ठेवली आहे भगवानांनी सांगताना. न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिर राहावी. म्हणजे असा तो सर्वत्र समबुद्धीने पाहतो. आणखी आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं आहे की भगवान सांगितले तू बुद्धियोगाने युक्त होऊन हा स्थितप्रज्ञाची अवस्था धरून ठेव किंवा हा योग साध तू. तर बुद्धियोगामध्ये त्यांनी काय सांगितलं, साम्ययोगच सांगितलं आहे ना. हा साम्ययोग सांगतानाच हे जे गोष्टी सांगतात आहे या श्लोकामध्ये, नसे तृष्णा नसे दुःखात उद्वेग, निर्द्वंद राहा किंवा अनासक्त होऊन राहा. तर याचा अर्थ हाच आहे की हे त्याचे उलगडा करून सांगतात ते आपल्याला भगवान, आपल्याला माऊली आपल्याला सांगते आहे की तुम्ही याचं असं संयम मन ठेवा तुम्ही. आणखी सुखदुःखाची तुम्हाला झळ पोचायला नको. सुखदुःख येत राहतातच. म्हणून ही समतेची दृष्टी सदा सर्वत्र समबुद्धीने वागा, म्हणजे तुम्हाला सुखदुःख होणार नाही. पण जर तुम्ही तेच जर समतेची दृष्टी नसली तर मग तुम्हाला वाटेल ही जास्त परिस्थिती चांगली आहे, ही अनुकूल परिस्थितीत मला राहायला पाहिजे, मला चांगलंच हवं आहे, मला चांगल्याच गोष्टी प्राप्त करायच्या आहे, अशी मग तुम्हाला लालसा असते त्याची. म्हणून म्हणतात की तुम्ही निर्द्वंद अवस्थेत किंवा संयमाने तुम्ही सुखदुःखाचं तुम्ही हे करा. याच्या पुढचा आपण श्लोक बघू. हे आता दोन्ही उदाहरणं देण्याकरता इथे उदाहरण देतात आहे माऊली. माऊली उदाहरण देते आहे, घेई ओढुनी संपूर्ण विषयातून इंद्रिये. घेई ओढुनी संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासाव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. आता हे वरची जो उदाहरणं दिली आहे, निर्द्वंद स्थिती आणि समतेची स्थिती, ही स्थिती साधण्याकरता आणखी त्यांनी एक उपाय सांगितला. इथे उदाहरण दिलं आहे आपल्याला, कासवाचं उदाहरण दिलं आहे. कासवाचं उदाहरणामध्ये काय म्हणतात, घेई ओढणी संपूर्ण विषयातून इंद्रिय. कासव कसा आहे, कासवाला जेव्हा असं वाटतं की काही समोर विघ्न येते आहे किंवा आपत्ती येते आहे, तर कासव आपले सगळे चारी पाय मान आतमध्ये ओढून घेतं. त्याचं कवच आहे स्वतःचं आपलं, आणि त्याच्यामध्ये सगळे आपले अवयव इंद्रिय आतमध्ये कर्मेंद्रिय ओढून घेतो, जेणेकरून त्याला इजा होणार नाही. आणि त्याचं वरचं जे पाठीचं जे कवच आहे ते फार ठणक कवच आहे, ते सहजाची तुटत नाही. त्यामुळे ही जी इंद्रिय आहे जी विषयांकडे आकर्षित होतात, आणखी त्याच्यामुळे आसक्त होतात, तर अशा परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये कासव हा आपली सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतो. तेच आपल्याला इथे सांगतात आहे भगवान की आपणसुद्धा आपली इंद्रिय किंवा आपली जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती अशा कठीण प्रसंगी जिथे मायेचं तुम्हाला एकदम आकर्षण दिसेल, आणखी मायेच्या जसं मॉलमध्ये जातो तुम्ही, मॉलमध्ये तुम्हाला असं वाटतं काय घेऊ काय नाही, काय घेऊ काय नाही, इतके प्रकारच्या वस्तू आहे, नवीन नवीन वस्तू आहे. प्रत्येक शॉपमध्ये जाऊन बघता तुम्ही आणि नवीन नवीन मायेच्या वस्तू पदार्थ दिसतात तुम्हाला, असं वाटतं काय घेऊ काय नाही. हा मायेचा जो प्रभाव आहे, या ठिकाणी मायेच्या प्रभावात तुम्ही संयमी राहा, पाय रोवून राहा, म्हणजे मायेच्या प्रवाहामध्ये तुम्हाला खंबीरपणे उभं राहा असा उपदेश करतात आहे. जसा कासव ओढुनी संपूर्ण इंद्रिय विषयातून, म्हणजे घेई ओढुनी संपूर्ण विषयातून इंद्रिय, हे कासवाचं उदाहरण देतात आपल्याला. पण याच्या उलट जर परिस्थिती असली, हे कठीण प्रसंगी आहे बरं. कठीण प्रसंगी म्हणजे जेव्हा तुम्हाला असं दिसतं आहे की समोर माया उभी आहे, आपल्या मायेचे आपल्याकडे अनेक मायेचे आपल्याकडे म्हणजे पदार्थ आहे, वस्तू आहे, आणखी अशा परिस्थिती आपल्या जीवनात येत असतात की मग तुम्हाला त्या सगळ्या परिस्थिती हव्याशा वाटतात. साधी गाडी जरी नवीन बघितली तर आपल्याला वाटते अरे नवीन गाडी फार सुंदर आहे, नवीन गाडी घ्यायला पाहिजे आपण. मग तुमचं मन आकर्षित होतं, असं लालूच लागते तुम्हाला की अभिलाषा लागते की नाही मला ती गाडी हवी. किंवा लोक टूरला चालले तर आपल्याला वाटतं मी टूरला जातो फिरायला, कुठे ना कुठे जाऊन येतो फिरायला. म्हणजे ही जी लालूच आहे मनाची अभिलाषा जी आहे, अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला इंद्रियांवर ताबा ठेवायला पाहिजे. आणि जसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. पण कासवाचं आणखी एक हे आहे की जिथे त्याला म्हणजे मोकळीक असते, मोकळीक म्हणण्यापेक्षा अशी मायेचं आकर्षण नाही आहे, तिथे तो म्हणजे स्ववृत्तीने प्रवृत्ती त्याच्या चारी पाय बाहेर असतात, मानेने तो पाण्यामध्ये म्हणा किंवा जमिनीवर म्हणा तो असं भ्रमण करत असतो तो. मग त्याने इंद्रिय कुठे सोडली आहे मोकळी, कासवाने इंद्रिय मोकळी सोडली आहे जेव्हा परिस्थिती अनुकूल असते. तिथे अनुकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपली इंद्रिय मोकळी सोडली आहे. आपली अनुकूल परिस्थिती कुठे आहे, इथे आपली अनुकूल परिस्थिती ही आहे की जेव्हा आपल्याला देवाधर्माचे किंवा आत्मा उपदेशाचे जेव्हा आपल्याला हे होतात, तेव्हा ते आपल्याला हे करायची हे नसतं, आपल्याला मागे पुढे पाहायची गरज नसते आपल्याला त्याच्यामुळे.
आणि त्याच्यामुळे आपण त्यामध्ये स्थिर राहायला पाहिजे त्या अवस्थेमध्ये. असं हे कासवाचं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही या परिस्थितीत शांत राहा. कासवाचं उदाहरण आपल्याला यासाठी देतात इथे आपल्याला. जसा कासव होतो म्हणजे विषय निग्रह करा, संयमाने तुम्ही राहा. तुम्हाला इथे जो संयम सांगितला करायला तो निग्रह करायला सांगितला आहे, विषयांचा निग्रह करायला सांगितला आहे. कारण आपले विषयांकडे आपले इंद्रिय आकर्षित होत असतात आणि तिथे तुम्हाला तो निग्रह करायचा की नाही, मला या परिस्थितीत भोग घ्यायचा नाही आहे, मला त्या विषयापासून दूर राहायचं आहे. अशा पद्धतीचं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ.